राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रत्येक नवीन ब्लॉग मध्ये. जस्ट आता अख्खा हॉल खाली झालेला आहे आणि आता आम्ही बॅग बिग टावेल बिवेल घेऊन आता आंघोळीला चाललो. सगळे उठलेत आताच. सकाळ होता का गोळक तोंड करूनच बसले तिथे. तर चला आंघोळ्या बिंगळ्या करायच्या गार पाण्याने मस्त. हे आहे ते कॉलेज जिथं आम्ही मुक्कामाला राहिलो. काय माणसाला दाख गोर हे आहे ते कॉलेज आम्ही तिथं मुक्कामाला होतो संध्याकाळी. आणि आता इथं आंघोळ्या करायच्या. काय आंघोळ करते आवरलं आता सगळ्याच. मी आता काय कालचेच कपडे घातले. सकाळ धोतर घालते. सकाळ दाखवू काय हे सकाळ धोतर घालते. वाकून धोतर घालते सकाळ. आंघोळ झाली. गार पाणी गरम गार केली का आंघोळ झाली का? मग आता कुठं जायचंय? हा नेमकं पंढरपूरला जायला आलात का खायला आलात? काय मुळे मावा झाले का नाही आंघोळ? बरंच काय घेतलाय मग? उरपट काम आहे काय? काम हो म्हणजे आंघोळ हा ठेवायला लागले होय. मला वाटलं आंघोळीच्या आधी आंघोळीच्या नंतर असंच झालं. हागायचा आधी खायचं नंतर. काय व्हिडिओ बंद करा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. चौसाळ्यामधून आमची दिंडी आता पुढच्या मुक्कामासाठी शून्याची वाडी इथे प्रस्थान होणार आहे. म्हणजे तिथे जाणार आहे आणि चौसाळ्यातून दिंडी आमची निघली. आता पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तसंच चौसाळ्याच्या वाटातून तसंच आता शून्याच्या वाडीला जाणार आहे. तरी बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. गावठी किसन रामकृष्ण हरी, धन्यवाद. राम राम मंडळी, आपली दिंडी चौसाळ्याच्या चौकात आलेली आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तुम्हाला पाहण्यास मिळतो. त्याचं पूर्णपणे आता काम झालं नाहीये, काम चालू आहे त्याचं. आता त्या चौकातून आम्ही तसंच राहू दे. त्या चौकातून आम्ही सर्व दिंडी प्रस्थान करीत आहोत शून्याच्या वाडीकर. आता चाललो आणि आता इथून पुढे आमचा जो मुक्काम असणार तो शून्याच्या वाडीला असणार. तुम्ही बघू शकता पाठीमागे सर्व संत मंडळी चलत आहे आणि इकडे हे पुढे येऊन बसले ते. तर उठलेले आहे ते. आता आपण जाऊया आणि शून्याच्या वाडीला आधी मध्ये मी तसे ब्लॉग सुरू करणार आहे. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. भेटूया आपण परत नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन विषयामध्ये. ज्येष्ठ घोडकर राजुरीच्या दिंडीचं आगमन हे पारगाव मध्ये झालेलं आहे. आणि पारगाव मध्ये आमचं म्हणजे जेवायचं असतं आणि आता आम्ही जेवायला चाललो. तिकडून आता आम्हाला न्यायला एक गाडी आलेली आहे. हिरवली गावामध्ये आमची दिंडी बसलेली आहे भजनासाठी. आणि ते जेवणाची दिंडी ही सोन्नेवाडीमध्ये आलेली आहे. आणि आता जेवण वगैरे करून आणि सर्वप्रथम इथे टेकल्यानंतर हरिपाठ वगैरे घेऊन आता ही दिंडी आरामास आली आहे. म्हणजे संध्याकाळ झाली. आता आमची झोपण्याची वेळ झाली आहे. त्यासाठी बघू शकता की हे आहे इथे एक आणि 3 असे 3 मजले आहे आमच्या झोपण्यासाठी. फार तर जागा नाही आहे, पण आमच्यासाठी ही जागा खूप झाली. आणि ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. बेल आयकॉनची घंटी दाबल्याशिवाय विसरू नका. हे असले येडे पोरा तुम्ही आणि जाऊ नका सोबत.